नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध नागरी समस्यांवर जोरदार चर्चा। पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचे प्रशासनाला आदेश। गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी लांजा हिंदू बांधवांचं तहसीलदार प्रियंका ढोले यांना निवेदन। आणि मिरकरवाडा बंदरात निष्क्रिय नौकांचा ढीग येत्या 8 मे पर्यंत हटवण्याचा प्रशासनाचा आदेश, अन्यथा होणार कारवाई। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात पार पडली। नगर परिषदेच्या नवीन इमारतीचं काम सुरू असल्यामुळे ही सभा नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती। टाइमिंग से बाहर जाके सर वर्किंग हो रहा है, बट आपका जो भी कंसर्न है उसको जर तुमच्याकडे मशीनरी पूर्ण अवेलेबल आहे ना, रस्ता खंडा कशासाठी? आणि काय असतं, जेसीबी नाही, जेसीबी अशी रॉकेट आहे, मिसाईल आहे किंवा रंगाळ आहे, ती अवेलेबल होत नाही 15 दिवस। लोकांनी इतक्या आम्हाला शिकायला लागतात की जसं काही रस्ता असा म्हणून टाकायचं तसं स्वतः मागितलं रस्ता रस्ता काढावा टाकून तुमचं पाहिजे आहे बरं। तुमच्याकडे जर काही मशीनरी रात को हमने इतना बड़ा सॉफ्टवेयर के यार जो मशीन करता है बोलून निघून जातं रिस्टेट करणं ते काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम करायला होत आहे ते पूर्ण करा। इकडं खोदायचं तिकडं खोदायचं तिकडं खोदायचं हे सलून मध्ये करता की आम्ही कसं 4 जणांना साबण लावतो कसं तुम्ही करताय, ही पद्धत चुकीची आहे। विजिट करने थे और उसको करवा देते कितने दिन में कभी पर नहीं, अभी हम सर विजिट कर देते और आपको साइट पे कमिटमेंट दे देते सर। अभी तो सांगा ना तुम्ही, अध्यक्ष महोदय, 500 स्क्वेअर जो भाग आहे 500 स्क्वेअर। या सभेमध्ये महानगर गॅस कंपनीच्या मनमानी कारभारावर, भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामावर, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर, शहरातील खड्ड्यांवर, जन्ममृत्यू दाखले वेळेत न मिळण्याच्या समस्येवर तसंच पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली। पाऊस पडणार आहे, जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी रस्त्याचं पॅचवर्क कोण करणार आहे, त्याची डागडुजी कोण करणार आहे? जर आपल्याकडे मटेरियल उपलब्ध नसेल, आपल्याकडे यंत्रसामुग्री उपलब्ध नसेल, आपल्याकडे कर्मचारी स्टाफ उपलब्ध नसेल, जे आपल्याकडे उपलब्ध आहे ना तेवढंच आपण काम परिपूर्ण करा। आपके पास कर्मचारी है वो 500 स्क्वायर का रास्ता जो खोदा हुआ है 8-10 दिन हुआ है, ओके पर उसको हम आगे आपको क्या जरूरत है? तो फिर क्यों नहीं होता है काम? सर वो कॉन्ट्रैक्टर से गलती हुई तो अरे कॉन्ट्रैक्टर को क्या करने का, अपने को काम करने का है ना। तो कॉन्ट्रैक्टर क्या उधर जो रोड बंद हुआ, पब्लिक जाने को गाड़ी नहीं मिला सकता, तो उसकी जवाबदारी कौन है? ठीक है। आता तुम्ही सांगितलं की त्या दिवशी फोनवर बोलणं झालं तर गेलं, हा आत्ताचा फोटो आहे, 1 मिनिटापूर्वीचा फोटो आहे। हा बघा घंटागाडी आता होऊ शकत नाही, लोकांनी गाड्या आता होऊ शकत नाही, 15 दिवस झाले हा रस्ता पण कशासाठी घडला? बरं तुम्ही सरळ करून ठेवा, ठीक आहे लोक आज 2 वर्ष थांबले तुमच्याकडे गॅस कनेक्शनसाठी, 3 वर्ष झाले लोकांनी तुमच्याकडे पैसे भरलेले आहेत, बिल्डिंगला तुम्ही पाईपलाईन करून ठेवली आहे।
लोक अजून 4 महिने थांबतील एवढे महिने मला की आम्ही सदस्यांनी कंपनीवाल्यांनी वाटायचं का प्रशासनाची काही जबाबदारी नाही याच्यामध्ये आपल्या तिकडे इंजिनियर वगैरे काय जाऊन बघू शकत नाही. स्थानिक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांसमोर मांडल्या. काही नगरसेवकांनी प्रशासन अधिकारी वेळेत काम करत नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. या सभेत नगरसेवक प्रदीप साळवी, निमेश नायर, अमित विलणकर, सौरभ मलुष्टे, वर्षा ढेकणे, सुप्रिया रसाळ, पूजा पवार, केतन शेटे यांनी विविध विषयांवर प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी केली. दरम्यान प्रशासन प्रमुख वैभव गारवे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांची कामं वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन दिलं. एकूणच नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात अद्याप समन्वयाचा अभाव असल्याचं चित्र या सभेतून समोर आलं असून यावर लवकरच उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गो सन्मान अभियानांतर्गत लांजातील हिंदू बांधवांच्या वतीनं लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन सादर करण्यात आलं. गो माता की जय, गो माता की जय. मॅडम पत्रक दिलं का? ते पत्रक द्या जरा. काय नेमका हा विषय असा आहे की गो सन्मान आव्हान अभियान हे पुऱ्या देशभर साधू संतांच्या संकल्पनेतून गावोगावून सुरू झालेले आहे आणि आज दिनांक 27 एप्रिलला संपूर्ण देशभरात 27 एप्रिल रोजी गो सन्मान अभियानांतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं. तहसीलदारांमार्फत देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आलं. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोमातेचं संरक्षण व्हावं, गोमातेचं संरक्षण होण्यासाठी संशोधन व्हावं आणि गोपालन होण्यासाठी गोपालन मंत्रालय व्हावं या प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन सादर करण्यात आलं. की आपण ही सर्व ह्या आता पहिलं चरण झालं की 27 जुलैला जर का ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 27 जुलैला परत पुन्हा आपण कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्या जिल्ह्यातून येऊन त्यांना निवेदन देणार आहोत आणि तिथंही मागणी पूर्ण नाही झाली तर पुन्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्यातून लोक येऊन निमंत्रण देणार आहे आणि तिथंही मागणी जर का तोपर्यंत पूर्ण नाही झाली मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या 27 फेब्रुवारी 2027 पासून दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालय किंवा ज्या दिल्लीमध्ये तिथे सर्व देशातील 30,000 लोक एकत्र येऊन धरणे आंदोलन करणार आहेत आणि तिथे अगदी काही साधूंची अशी मानस आहे की तिथे प्राणत्यागाचा आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच आता एक आव्हान आहे की जोपर्यंत गोमातेला सन्मान मिळत नाही, सेवा मिळत नाही, सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन, हे अभियान थांबणार नाही. आजकाल अनेकदा आपल्याला गोहत्येच्या बातम्या वाचनात येतात. हिंदू धर्मात गोमाता ही पूजनीय असून 33 कोटी देवांचा त्या ठिकाणी वास आहे. भगवान श्रीकृष्णांचं वर्णन देखील गोपाळ म्हणून केलं जातं. अशी ही पूजनीय गोमाता आज रस्त्यांवर भटकते आहे. म्हणूनच गोमातेचं संरक्षण व्हावं, तिला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या अनुषंगानं संपूर्ण देशभरात हे अभियान टप्प्याटप्प्यात राबवण्यात येत आहे. या अनुषंगानं आज सोमवारी लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी लांजा शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरकरवाडा मत्स्यबंदरात बंद, विना वापर आणि मोडकळीस आलेल्या नौकांचे सांगाडे मोठ्या प्रमाणात पडून असल्याचं समोर आलं आहे. काही नौका बुडालेल्या तर काही पूर्णपणे नष्ट झालेल्या अवस्थेत असून त्यांचं इंजिन आणि इतर महत्त्वाचे भाग काढून घेतल्यानंतर उरलेले अवशेष बंदरातच सोडून देण्यात आले आहेत.
या निष्क्रिय नौकांमुळे बंदरातील जागा अनावश्यकपणे व्यापली जात असून नौकानयनास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी मच्छीमारांच्या नौकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. याची गंभीर दखल घेत मत्स्य व्यवसाय विभागानं संबंधित नौका मालकांना इशारा दिला आहे. सर्व सांगाडे आणि अवशेष 8 मे पर्यंत स्वखर्चानं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्दिष्ट मुदतीत कारवाई न केल्यास मत्स्य व्यवसाय विभाग स्वतः हे अवशेष हटवणार असून त्यासाठीचा खर्च संबंधित नौका मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. तसंच कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान या निर्णयामुळे बंदरातील वाहतूक सुरळीत होऊन मच्छीमारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. भारत सरकारतर्फे होणाऱ्या जनगणना 2027 मध्ये प्रथमच नागरिकांना स्वगणना म्हणजेच स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही स्वगणना 1 मे 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत करायची असून सर्वांनी आपली माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरायची आहे. याबाबत मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ. नमस्कार. भारतात 2027 ची जनगणना लवकरच सुरू होणार आहे. ही जनगणना विशेष आहे कारण ती डिजिटल साधनांचा वापर करून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच घर यादी व घरगणना कार्यात प्रत्येक घराची यादी तयार करून कुटुंबांची मोजणी केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना केली जाईल. आधी पहिल्या टप्प्याविषयी बोलूया. या टप्प्यात नियुक्त केलेले प्रगणक घरांना भेटी देऊन घरांबद्दल माहिती गोळा करतील. परंतु ही प्रक्रिया स्वगणना पोर्टलद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. कुटुंब प्रमुख किंवा त्यांच्या वतीने कुटुंबातील कोणताही सदस्य पोर्टलला भेट देऊन आपल्या घराचे आणि संबंधित उपलब्ध सोयी सुविधांविषयीचे तपशील भरू शकतो. कृपया नोंद घ्यावी. एक कुटुंब फक्त एकाच मोबाईल नंबरचा वापर करून लॉग इन करू शकते आणि ही नोंद कुटुंब प्रमुखाच्या वतीनेच केली गेली पाहिजे. एकदा मोबाईल नंबरची स्वगणनेसाठी नोंदणी झाल्यावर तो नंबर दुसऱ्या कुटुंबासाठी वापरता येणार नाही. कुटुंब प्रमुखाचं नाव बदलता येणार नाही. लोकांनी स्वगणना केल्यास गणना प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. हा याचा मुख्य फायदा आहे. स्वगणना ही एक विशेष सुविधा आहे. ती त्या विशिष्ट राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात घर यादी कार्य सुरू होण्याच्या 15 दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल. HLOच्या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक रहिवाशाला एकूण अधिसूचित 33 प्रश्न विचारले जातील. महाराष्ट्रातील स्वगणनेचा काळ हा 1 मे ते 15 मे आहे. तसेच HLO प्रक्रियेचा काळ हा 16 मे ते 14 जून आहे. स्वगणना पोर्टलवर तपशील कसा भरावा? सर्वप्रथम SE पोर्टल उघडा. त्यानंतर आपलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निवडा आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरा. त्यानंतर स्वागत स्क्रीन आपल्याला पुढील टप्प्यांवर मार्गदर्शन करेल. कुटुंब प्रमुख, उदाहरणार्थ समजा इथे सुशीला देवी आपलं नाव आणि मोबाईल नंबर नोंदवतात. आता तुमची सोयीची भाषा निवडा. त्यानंतर OTP द्वारे पडताळणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि अतिशय सोपी आहे. जिल्हा आणि सर्वात जवळचं महत्त्वाचं ठिकाण निवडणं गरजेचं आहे. तुम्ही शोधलेलं महत्त्वाचं स्थान दर्शवणारा एक मार्कर नकाशावर दिसेल. आता तो मार्कर तुमच्या घराच्या जागेवर ओढा. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा वर क्लिक करा. यानंतर HLO प्रश्नावलीचं पान उघडेल. बहुतेक प्रश्न पर्यायांवर आधारित असतील. नावं लिहिण्यासाठी एक ध्वनी उच्चारण आणि आभासी कीबोर्ड देखील असेल. वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच FAQ आणि विशेष सूचना कोणत्याही शंकेचं त्वरित स्पष्टीकरण देतील. जर कोणताही प्रश्न किंवा माहिती अपूर्ण राहिली असेल तर तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला लगेच सूचित केलं जाईल. सर्व तपशील भरल्यानंतर ते काळजीपूर्वक तपासून बघावेत. आवश्यक वाटल्यास तुम्ही त्यात सुधारणा करू शकता. तपशील जतन करा
किंवा शेवटी सबमिट करा. सबमिशन झाल्यानंतर H नी सुरू होणारा 11 अंकी SEID म्हणजेच स्वगणना क्रमांक स्क्रीनवर दिसेल. तो तुम्हाला SMS द्वारे सुद्धा मिळेल. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना हा SEID क्रमांक दाखवावा. तुम्ही दिलेली अचूक माहिती केवळ आपल्या देशाला सशक्त करत नाही तर त्याचं खरं चित्रही सादर करते. म्हणून सहभागी व्हा आणि आपलं सहकार्य द्या. आपली जनगणना, आपला विकास. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध नागरी समस्यांवर जोरदार चर्चा. पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचे प्रशासनाला आदेश. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी लांजा हिंदू बांधवांचं तहसीलदार प्रियंका ढोले यांना निवेदन. आणि मिरकरवाडा बंदरात निष्क्रिय नौकांचा ढीग येत्या 8 मे पर्यंत हटवण्याचा प्रशासनाचा आदेश, अन्यथा होणार कारवाई. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.